तर आज पाळीच्या काळामध्ये आम्ही जे काही चुकीचं वर्तन करतोय ते पण का कोणामुळे, तर आज जाहिराती जे काही आमच्यावर सांगतायत, सतत भडीमार करतायत, त्याचा हा परिणाम आहे. बोबेल्सन्स लॉ आहे. व्हॉट दॅट लॉ टेल्स अस, सतत नेगेटिव्ह तुम्हाला हॅमर केलं की कधीतरी असं वाटतं नेगेटिव्ह म्हणजेच बरोबर आहे. मग हे कोण नेगेटिव्ह हॅमर करतंय, तर जाहिरात कंपन्या त्यांचे सॅनिटरी पॅड्स विकण्यासाठी ही अशा पद्धतीचा प्रचार प्रसार समाजामध्ये करतायत. पूर्वी इतक्या एंडोमेट्रिओसिस, ऍडिनोमायोसिसच्या केसेस दिसत नव्हत्या. म्हणजे पाळीमध्ये वेदना होतात, इंटरकोर्स पेनफुल होत असतो, गर्भधारणा तिची अपेक्षित आहे तर ती तिला होत नाही, सतत वेदना असणं, खूप थकल्यासारखं वाटणं, ही सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये यायला लागतात. मग आता हे सगळं कशामुळे घडतंय, तर ह्या अनवॉन्टेड सेल्सच्या आणि मुळे घडतंय. मग आपण असं म्हटलं की हा जो अपान विगुण झालेला आहे, कारण ह्या जाहिरात कंपन्या आम्हाला काय सांगतायत, सगळं करा पाळीच्या काळात, तुम्ही पळायला जा, ट्रेकिंग करा, जिने चढ उतार करा, सगळे व्यायाम करा, असं सांगतायत त्या कंपन्या. आणि आयुर्वेद काय सांगतोय, पाळीच्या काळामध्ये शांत एका जागी बसून काहीतरी कामं करा. अतिश्रम नाही करायचे. का नाही करायचे, युटरसचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन चालू आहे, ती ऍडिशनल काम युटरस करताय, त्याला ऍडिशनल ब्लडचा सप्लाय लागतोय. तेव्हाच जर तुम्ही शारीरिक श्रमाच्या गोष्टी केल्या, ब्लड सप्लाय तिकडे जातो, युटरसचं काम काही वेळासाठी थांबवलं जातं. आज हा कॉन्सेप्ट समाजाला समजून सांगणं खूप गरजेचं असतं.